DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन शिटूचे तिसरे राज्य अधिवेशन 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नाशिक येथे संपन्न झाले। या अधिवेशनाचे उद्घाटन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट जयंतराव जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले, तर ध्वजारोहण फेडरेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट MS शेख यांनी केले। यावेळी शिटूचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड आणि CWIचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड आरोक्को व राजपंडित उपस्थित होते। राज्यातील 17 जिल्ह्यातून आलेल्या 181 प्रतिनिधींनी सहभाग घेतला। यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र चर्चा झाली। मंडळाच्या निधीचा दुरुपयोग थांबावा, CNG मार्फत चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रतिनिधींनी केली। अधिवेशनात 5 महत्त्वाचे ठराव मंजूर झाले। 1. 4 श्रम संहिता रद्द कराव्यात आणि 29 कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी। जनसुरक्षा विधेयक रद्द करावे। स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करावे। मंडळाच्या योजनांमध्ये दुपटीने वाढ करावी। बांधकाम कामगारांना पेन्शन आणि घरकुलासाठी 10 लाखांचे अनुदान द्यावे। यानंतर नवीन राज्य पदाधिकाऱ्यांची निवड झाली। ॲडव्होकेट MS शेख यांची राज्याध्यक्षपदी, कॉम्रेड भरमा कांबळे यांची राज्य महासचिवपदी, तर कॉम्रेड प्रकाश कुंभार यांची राज्य कोषाध्यक्षपदी निवड झाली। 6 उपाध्यक्ष, 8 सचिव आणि 45 सदस्यीय जनरल कौन्सिलची निवड करण्यात आली। अधिवेशनाच्या शेवटी डॉक्टर DL कराड यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचे, संघटन विस्तार करण्याचे आणि पुढील 3 वर्षात फेडरेशनची सदस्य संख्या 1 लाखांवर नेण्याचे आवाहन करण्यात आले। एक 1996 मध्ये कायदा झाला, 2007 मध्ये पहिलं नोटिफिकेशन निघालं, 2011 मध्ये मंडळ स्थापन झालं। एक लक्षात ठेवा, कोणाचं सरकार होतं? BJP सेनेचं पण सरकार होतं, काँग्रेसचं पण सरकार होतं। भ्रम असू देऊ नका देऊ त्यामध्ये, सोबत सारखेच आहे। 2011 पर्यंत महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळ का स्थापन नाही झालं? जर झालं नाही तर या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं किती नुकसान झालं आणि ते नुकसान होऊन बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये म्हणजे बिल्डर आणि डेव्हलपर ह्या बड्या लोकांचा किती हजारो कोटी रुपयाचा फायदा झाला याचा हिशोब जर केला तर तुमचे डोळे पांढरे होतील। असं काय आपोआप घडतं? 1996 ला कायदा झाला, 97 मध्ये का बरं मंडळ स्थापन नाही झालं? 2000 मध्ये का बरं मंडळ स्थापन नाही झालं? त्याचं कारण आहे, सत्तेमध्ये बसलेले ते सरकार हे बड्या बिल्डर आणि धनिकांचं सरकार होतं। त्यांच्याकडे निवडणुकीसाठी त्यांना फंड पाहिजे असतो, त्यांचे आर्थिक संबंधाने लागे बांधले होते आणि ते फक्त श्रीमंतांचं संरक्षण करण्यासाठी त्या सरकारचा वापर करत होते। म्हणून कामगार वर्गाच्या बाजूला झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी 16-17 वर्ष लावली। आता 2000 त्याच्यानंतर मंडळ स्थापन झाल्यानंतर आपल्या संघर्षामुळे झालं, कोल्हापूरच्या आपल्या कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे, त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे। परंतु मंडळ स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीने ते मंडळाचा कारभार करतात, कायद्याला पायदळी तोडून ते करतात। पहिली गोष्ट त्यांनी हे मंडळ करत असताना राज्य स्तरावरचं मंडळ स्थापन करायला पाहिजे, कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेतले पाहिजेत, लोकप्रतिनिधी घेतले पाहिजेत, मालक लोकांचे प्रतिनिधी घेतले पाहिजेत। का नाही घेतले? अधिकारी सगळा कारभार करतात आणि कशा पद्धतीने कारभार करतात? मंत्री, प्रधान सचिव, अधिकारी लोक मिळून सगळा हा कारभार करतात। कामगार वर्गाला काय टाकायचं? कोणासाठी मंडळ आहे? जर कामगार वर्गासाठी मंडळ असेल तर कामगारांचे प्रतिनिधी का नाही केले? आणि मग तुम्हाला ज्या गोष्टी करताय त्याचा उलगडा होईल की मे 2023 मध्ये एक ठेकेदार मंडळामध्ये जाऊन मला असे किट वाटप करायचे असं म्हणतो, सेफ्टी किट वाटप करायचं। लगेच मंत्री त्यानंतर तो सेक्रेटरीला भेटतो आणि मंत्री लगेच ऑर्डर देऊन टाकतात आणि संबंध महाराष्ट्रामध्ये किट वाटले जातात।
किट वाटप ह्या बांधकाम कामगार कायदा जो कायदा आहे त्या कायद्याचा याच्यामध्ये अपेक्षित आहे का? कोणी मागणी केलेली होती का? बिलकुल नाही. तरी सुद्धा कायदा ओलांडून त्यांनी ती स्कीम केली. ठेकेदाराला हजारो कोटी रुपये. मध्यम वगैरे योजना सुरू झाली. अगोदर ठेकेदार ठरवला आणि प्रचंड बोगस पद्धतीने ही योजना त्यांनी राबवली आणि संबंध मंडळाचं दिवाळं काढलं. आज ते म्हणतात की पैसे संपत आले. त्याला मुख्य कारण जर कुठलं असेल तर ही भोजन योजना आहे. त्याच्यामध्ये बोगस लोकांना दिलं, काही लोकांना दिलं नाही तरी बिलं काढली, मित्र आहेच आहे. परंतु ही योजनाच कोणी मागे केली नव्हती आणि ही योजना लागू करणं ह्या कायद्यामध्ये अपेक्षित नाहीये. कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे कशासाठी पैसा खर्च करायचा. त्याच्या पलीकडे जाऊ त्यांनी तपासणीचे उपचार. घरातल्या 5-6 लोकांचं रक्त तपासणं, रक्त काढून घेतलं, तपासण्या केला, त्याचं काय झालं पुढे? परंतु हजारो कोटी रुपये ह्या ठेकेदार कंपनीला, कृष्णा डायग्नोस्टिक आणि अशा कंपन्यांना त्यांनी दिले. तरी संबंध लूट का चालू आहे? त्याचं कारण आहे की मंडळ जे असायला पाहिजे त्या कामगार प्रतिनिधी त्याच्यामध्ये नाहीयेत. अनियंत्रित पद्धतीनं मन मागेल त्या पद्धतीनं संबंध कारभार चालवला आणि तुमच्या माझ्या कष्टाचे हक्काचे जे आपल्या घरापर्यंत पैसे आले असते. काल मी तुम्हाला सांगितलं की 51,000 प्रत्येक माणसाला देऊ शकतो इतका पैसा तो होता. तो पैसा त्यांनी ठेकेदारांच्या ह्याच्यात. हा भ्रष्टाचार आहे की नाही? हा गैरव्यवहार आहे की नाही? ही चोरी आहे की नाही? ही चोरी आहे आणि म्हणून फेडरेशनला ही भूमिका घ्यायची आहे. आंदोलन ठरवा ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात. या सुरेश खाडेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पैशाची लूट केलेली आहे, हा संबंध पैसा निवडणुकीसाठी त्यांनी वापरला, लोकांना प्रलोभन देण्यासाठी वापरला आणि विधानसभेमध्ये ते निवडून आले. त्याच्या विरुद्ध आणि त्यावेळेच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्धचे आंदोलन पण झालं पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई पण झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या सातारावर तुम्ही बसत नाहीये, त्यांना जेलमध्ये घालत नाही तोपर्यंत आणि तालुक्यामध्ये पण झालं पाहिजे. हे चोर आहे, तुमचे वोट चोर नाहीये, हे नोट चोर पण आहे आणि त्यामुळे हे तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक प्रत्यक्ष कार्यकर्ते या सगळ्या अधिवेशनाला सहकार्य केलेले. अनेकांची नावं कदाचित घेतली गेली नसतील तर त्या सगळ्यांचं सुद्धा मी CWFIच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. कालपासून सुरू असलेल्या या अधिवेशनामध्ये पदाधिकारी निवडीपर्यंतचा टप्पा आपण घातलेला आहे. ज्यांनी CWFIच्या जे आपल्या या फेडरेशनच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना परत एकदा आपण सन्मान या ठिकाणी मिळवून दिले. म्हणून महाराष्ट्रामध्ये किती क्षेत्र आहेत हे अहवालामध्ये आलेले, हे अध्यक्षीय मनोगतामध्ये आलेले आणि परत एकदा आता डॉक्टर D.M. कराड यांनी त्याची उजळणी केली. आपण ज्या लोकांना सभासद करतोय ती लोक बहुतेक सगळे 100% असंघटित क्षेत्रामध्ये आहेत. संघटित क्षेत्रामध्ये अनेक मोठी कामं सुरू आहेत. CWFIच्या केंद्रीय कमिटीने वारंवार या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक बैठकीमध्ये याची विचारणा केली जाते आपण संघटित क्षेत्रामध्ये कधी प्रवेश करणार आहोत. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे सरकारी काम चालू आहे, मोठमोठे उद्योग जगाचे बिल्डर्सचे जे काम चालू आहे त्याला आपण चिन्हांकित करण्याचं, त्याला आयडेंटिफाय करण्याचं आपण धोरण अवलंबलेलं आहे. आणि CWFIच्या आपल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार फेडरेशनमध्ये गेली 1.5 वर्ष आपण चर्चा करतोय. आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये यामध्ये कशा पद्धतीने प्रवेश करायचा आपण विचार. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच
DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.